हा, हे पहा मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 12वी बोर्ड एक्झाम साठी क्वेश्चन नंबर 4 डी मध्ये आर मध्ये तुम्हाला राहणार आहे 3 नंबरला प्रिपेरिंग अन अपील. ओके, आता अपील म्हणजे काय? तर अपील म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला आव्हान करायचे, बरोबर आहे. मग आता प्रिपेअर अन अपील इन्व्हाइटिंग द स्टुडंट टू रिस्पॉन्ड टू द वोटर्स रजिस्ट्रेशन कॅम्प. ओके, कोणता कॅम्प आहे? वोटर्स म्हणजे मतदान वगैरे आपण म्हणतो ना, रजिस्ट्रेशन करण्याचा कॅम्प आहे, स्पेशली ऑर्गनाइज्ड बाय द स्टेट इलेक्शन कमिशन ऑन द एव ऑफ 75th एनिव्हर्सरी ऑफ आवर नॅशनल इंडिपेंडन्स. आणि तिथं सांगितलं जातं विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. मग आता इथं कोणते पॉइंट्स दिलेले आहेत? गिव्ह ऍप्रोप्रिएट स्लोगन. एक स्लोगन म्हणजे काय? घोषवाक्य. स्लोगन म्हणजे काय? एक घोषवाक्य आपल्याला या संदर्भात द्यायचंय, कारण कॅम्प कशाचा आहे? वोटर्स रजिस्ट्रेशन कॅम्प आहे आणि तो स्टेट इलेक्शन कमिशननं 75वा वर्धापन दिन आहे आपल्या नॅशनल इंडिपेंडन्सचा, त्यासाठी तो ऑर्गनाइज केलेला आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे? त्या विषयावर ऍप्रोप्रिएट स्लोगन द्या, बरोबर आहे का? त्याच्यानंतर जे लो अवेअरनेस आहे लोकांचं, काय लो अवेअरनेस म्हणजे जनजागृती आपण ज्याला म्हणतो ना, ती कमी प्रमाणात आहे. स्टेटमेंट ऑफ अपील म्हणजे आपण कशासाठी अपील करतोय ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. अरेंजमेंट ऑफ स्पेशल कॅम्प म्हणजे आपण हा कॅम्प स्पेशली अरेंज केलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथं गेस्ट वगैरे कोण असेल, टाइम, डेट आणि व्हेन्यू. व्हेन्यू म्हणजे प्लेस, स्थळ वगैरे. ओके, मग आता या पद्धतीचा आपल्याला जे काही टायटल आहे ते टायटल पहिल्यांदा या ठिकाणी द्या. हा, वोटर्स म्हटल्यास त्याला याच्यात घ्या, वोटर्स रजिस्ट्रेशन कॅम्प. ओके, अपील आहे. अपील म्हणजे जसं आपण पॉम्पलेट वगैरे छापतो किंवा एखादं आर्टिकल त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची एखादी जाहिरात करताना किंवा एखादी सोशल नीड आहे त्याच्यासाठी आपण फक्त विषय बदललेला त्या ठिकाणी राहील आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून आपण मग याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय झाल्या पाहिजे. आता बघा, वोटर्स रजिस्ट्रेशन कॅम्प कोणासाठी असतो? तो जे 18 वर्ष ज्यांचे पूर्ण झालेले आहेत, नाही का? मग आता तुम्ही इथं काय म्हणू शकता बघा, स्लोगन मध्ये आर यू अंडर 18 किंवा आर यू (18) और ओल्डर. हा, काय केलंय आपण इथं? तुम्ही 18 वर्षाचे आहात की त्याच्यापेक्षा मोठे आहात. मग त्या ठिकाणी जर समजा तुम्ही 18 वर्षाचे आहेत किंवा 18 वर्षापेक्षा तुमचं वय कसं आहे? जास्त आहे. आर यू 18 और ओल्डर? इफ यस देन. मग जर असाल तुम्ही 18 वर्षाचे तर मग काय करा? चला मग या आमच्याकडं. ज्यांचं वय 18 वर्षाचं नाहीये त्यांनी या ठिकाणी यायची गरज नाही. मग तुम्ही आता 18वं वर्ष लागलेलं आहे किंवा आपल्या 18 वर्षापेक्षाही मोठे झालेले आहेत, आहे की नाही? काहींनी जर मध्येच बुटकुळी घेतली असेल, मध्येच गॅप मारला असेल, तर 12वीला जनरली तुम्ही किती वर्षाचे आहेत आता? अरे किती वर्षाचे आहेत? काही 17, काही थांबत आले असतील तर 18च्या पुढे गेले असतील, आहे की नाही? त्याच्यामुळं इफ यस देन. मग तुम्ही जर त्या ठिकाणी असाल तर काय करायचंय बघा, मग इथं वेगळ्या याच्यामध्ये मग असाल तर वोट इंडिया, आहे की नाही? वोट इंडिया जनरल इलेक्शन. ओके, मग ह्या गोष्टी आपल्याला कॅम्प त्याच्यासाठी ठेवलेला आहे
इंडियासाठी वोट, आणि एखादं जर पिक्चर वगैरे त्याच्यामध्ये टाकता आलं तरी ते त्या ठिकाणी पहा. आणि याच्यामध्ये खासियत काय असते बघा, सगळ्याच ओळी सारख्या असाव्यात असं नाहीये, लोकांचं प्रत्येक ओळीकडे त्या ठिकाणी लक्ष गेलं पाहिजे. आणि मग इथं काय म्हणणार आहे तुम्ही, लेट बी अ पार्ट ऑफ धिस इनिशिएटिव्ह. या इनिशिएटिव्हचं चला आपण त्या ठिकाणी काय करू, पार्ट बनवू, नाही का. पार्ट बनवू म्हणजे काय, एक घटक बनवू, एक भाग त्या ठिकाणी आपण बनणार आहोत. आणि मग इथं पहा, स्टुडंट्स रजिस्ट्रेशन, ड्राईव्ह वीक फ्रॉम 1st to 7th मार्च. सांगून टाका की हा जो वीक आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे ऍज अन इलेक्टर ऑफ टुमॉरोज इंडिया, नाही का. कोण आहेत तुम्ही आता, ऍज अन इलेक्टर ऑफ टुमॉरोज इंडिया. ओके. हे बघा, बाकीच्या ऑरच्या तुलनेमध्ये हे एकदम काय असतं रे, छोटं असतं तुम्हाला लिहायला. टुमॉरोज इंडिया, उद्याच्या इंडियाचे तुम्ही त्या ठिकाणी कोण आहात, इलेक्टर आहात. टू रजिस्टर in the presence of MS धोनी. आता याच्यातली कोणती गोष्ट आली आपली, एक 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 गोष्ट, हे पॉइंट सगळे त्या ठिकाणी केले पाहिजे. गेस्ट म्हणून त्या ठिकाणी कोण राहणार आहे, ती इमिनंट किंवा फेमस पर्सनॅलिटीचं एखादं नाव त्या ठिकाणी आपण करू शकतो, द्यायचंय तिथं. म्हणजे काय होतं, त्याला पायासाठी तरी कमीत कमी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत, है की नाही. ओके. हा, मग काय म्हणा, विजिट बिफोर 1st मार्च, नाही का. 1 मार्चच्या अगोदर कुठं भेट द्यायची रे, कुठं भेट द्यायची आहे, ऍट आपण सांगितलंय तर तिथं बघा कोणतंही एखादं नाव द्या. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कोणतंही नाव द्या, ज्याची स्पेलिंग येईल ते लिहा. बघ, इथं तुम्हाला त्या ठिकाणी यायचंय, नाही का. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोल्हापूर, हे काय झालं आपलं, व्हेन्यू झालं, हे की नाही. आणि कधी वगैरे काय त्या ठिकाणी टाइम देऊन टाका. टाइम काय देणार आहे, टाइम म्हणा, इथं किती द्यायचा टाइम बोला, 11 to 5 PM, 11 to 5 PM. त्याच्यामध्ये वाटल्यास इन्क्लुडिंग संडे, संडेला सुद्धा त्या ठिकाणी काय राहील रे, चालू राहील. अँड पब्लिक हॉलिडे, एका याच्यामध्ये आपण या ठिकाणी लिहिलं पाहिजे. ओके. बघा, तुमचा प्लेस आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठं यायचंय ते दिलेलं आहे. आणि टाइम त्या 11 ते 5 PM इन्क्लुडिंग संडे अँड पब्लिक हॉलिडे. किंवा तुम्ही और यूज वोटरची जी हेल्पलाईन आहे त्याचं जे ऍप आहे फॉर रजिस्ट्रेशन, आणि ह्याच्याशी रिलेटेड एखादं
तुम्हाला कुठं असं वोटिंगच्या संदर्भात एखादं पिक्चर वगैरे जर तयार करता आलं काढता आलं ते एखादं काढायचे, त्याच्यामध्ये फारसा वेळ त्या ठिकाणी घालवायचा नाहीये. तर मग बघा आता कशा पद्धतीनं अपील आपण काय केलंय की जे सांगितलंय ते सगळं याच्यामध्ये जसं आपण जाहिरात वगैरे करतो त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आलं पाहिजे. लक्षात आलंय? मग आपण आता इथे काय केलेलं होतं, अपील इन्व्हायटिंग द स्टुडंट्स टू रिस्पॉन्ड टू द वोटर्स रजिस्ट्रेशन कॅम्प. ओके. आणि मग त्या ठिकाणी स्पेशली ऑर्गनाइज बाय द स्टेट इलेक्शन कमिशन ऑन द एव ऑफ द 75th anniversary ऑफ आवर नॅशनल इंडिपेंडन्स. मग नॅशनल इंडिपेंडन्स आहे, वोटर्स रजिस्ट्रेशन कॅम्प आहे, आणि कोणी आयोजित केलेलं आहे रे? कोणी आयोजित केलेला आहे? द स्टेट इलेक्शन कमिशन. ओके. आणि कशासाठी आयोजित केलेलं आहे रे? जे काही या ठिकाणी लो अवेअरनेस आहे, स्टेटमेंट ऑफ अपील त्याच्यात आलं पाहिजे, अरेंजमेंट ऑफ अ स्पेशल कॅम्प, म्हणजे ह्याच्यावरनं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कळल्या पाहिजे. म्हणजे हे जर अपील आपण इथं पाहिलं तर वोटर्स रजिस्ट्रेशन कॅम्प आहे, कोणासाठी आहे? तर आर यू 18 ऑर ओल्डर. मग तुम्ही 18चे किंवा 18 पेक्षा मोठे असाल, इफ यस देन वोट इंडिया जनरल इलेक्शन, लेट बी अ पार्ट ऑफ दिस चेंज. किंवा आणखी एक ओळ आपण काल घेतली होती, कोणती रे? लेट बी अ पार्ट ऑफ दिस चेंज. असं पण त्या ठिकाणी तुम्ही अजून लिहू शकता, लेट बी अ पार्ट ऑफ दिस चेंज. ओके. जेवढं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं त्या ठिकाणी आपल्याला बघा. स्टुडंट्स रजिस्ट्रेशन ड्राईव्ह वीक कधीपासून आहे? तर आपण बघा आता ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये आल्या पाहिजे. 1 ते 7 मार्च ॲज अन इलेक्टर ऑफ टुमॉरोज इंडिया टू रजिस्टर इन द प्रेझेन्स ऑफ MS धोनी. चीफ गेस्ट त्या ठिकाणी राहील. विजिट बिफोर 1 मार्च. हा, कधी? 1 मार्चच्या अगोदर त्या ठिकाणी कुठं भेट द्या रे? आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोल्हापूर. टाइम कधी आहे? 11 ते 5च्या दरम्यान, इन्क्लुडिंग संडे अँड पब्लिक हॉलिडे. त्याच्यात जर मध्ये संडे येत असेल तरी या, पब्लिक हॉलिडे येत असेल तरी त्या ठिकाणी या. आणि मग किंवा यूज वोटर हेल्पलाईन ऍप फॉर रजिस्ट्रेशन. तर अशा पद्धतीचं हे किती मार्कासाठी येतं रे? किती मार्कासाठी येतं? याला या ठिकाणी किती मार्क्स असतात रे? 4 मार्क्स. मग आता जर तुम्हाला व्यवस्थित अपील जर त्या ठिकाणी आलं, कारण याला किती पर्याय असतात? क्वेश्चन नंबर 4D मध्ये 3 पर्याय असतात. मग 3 पासून म्हणजे याला एक फिल्म रिव्ह्यू असतं, त्याच्यानंतर तुम्हाला अपील एक आहे, आणि आणखी एखादं त्या ठिकाणी असतो. तर जे त्या ठिकाणी व्यवस्थित वाटेल ते आपल्याला ते लिहायचं आहे, आणि त्याच्यानंतर हा जो व्यवस्थित त्याला या ठिकाणी पूर्ण आखून घ्यायचे. ओके. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज आपण या ठिकाणी या रायटिंग स्किलवर त्या ठिकाणी देणार आहोत. काही जर अडचण असेल तर त्या ठिकाणी सांगत चला, आणि या प्रकारचे त्या ठिकाणी वेगवेगळे रायटिंग स्किल आपण त्या ठिकाणी घेऊन येणार आहेत. थँक्यू, बाय. हे पहा, आता याच प्रकारचं आणखी एक प्रिपेअरिंग अँड अपील. प्रिपेअर अँड अपील ऑन द टॉपिक अवॉइड नॉइज पोल्युशन. इथं काय बदलले? फक्त विषय बदललाय. लक्षात आलंय? विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट. आणि एक लक्षात घ्या, त्याचं जे लिमिट आहे 100 to 150 वर्ड्स. कुठेही अशा प्रकारचे शब्द किंवा दिले तर त्या ठिकाणी शब्द मोजत बसायचे नाही. ओके. आता पहा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा कॉजेस, हे पॉइंट्स पहा, इफेक्ट्स आहे, नंतर ऍक्शन प्लॅन काय आहे, आणि प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. म्हणजे या पॉइंटच्या आधारे आपल्याला या ठिकाणी अवॉइड नॉइज पोल्युशन, म्हणजे पोल्युशन त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? अवॉइड केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? अवॉइड केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी या प्रकारचा जो आहे तो त्या ठिकाणी काय करायचा आहे? बनवायचा आहे. मग आता कशा पद्धतीने बघा की पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला एक स्लोगन वगैरे आपण ज्याला म्हणतो त्या विषयाकडे आपण आलं पाहिजे. मग आता पहिल्यांदा या ठिकाणी कशानं? नो हॉर्न. ओके. नो नॉइज पोल्युशन. बघा,
नो हॉर्न, नो नॉइज पोल्युशन. म्हणजे हॉर्न जर नाही वाजवला तर नॉइज पोल्युशन होणार नाही आणि त्या पद्धतीचं या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर कारण द्या त्याचं. काय कारण रे? हॉस्पिटल इज 100 मीटर. हॉस्पिटल काय रे? किती अंतरावर आहे? 100 मीटर अंतरावर तुमचं ते हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मग इथं हॉर्न वाजवू नका. आणि काय अवॉइड करायचंय आपल्याला? नॉइज पोल्युशन अवॉइड करायचंय. मग त्याचे कॉजेस रे, मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कॉजेस द्या. सो व्हॉट आर द कॉजेस? काय कॉजेस आहेत त्याचे नॉइज पोल्युशन? बघा, का नाही वाजवायचं? तर हार्ट डिसीजेस, हार्ट डिसीजेस असतील. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपलं विकन्स, वीक करणं म्हणजे काय करणं रे? कमजोर करणं. विकन्स तुमची जी हिअरिंग कॅपॅसिटी आहे ती त्या ठिकाणी जर तुमचं नॉइज पोल्युशन झालं तर ती हिअरिंग कॅपॅसिटी विकन्स होते. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड काय काय होऊ शकतं हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि अँड इन्क्रीजेस, इन्क्रीज म्हणजे वाढणं, अँड इन्क्रीजेस डीपनेस. आणि काय वाढतो रे तुमचा? डीपनेस वाढतो म्हणजे काय? काय वाढतो? डीप म्हणजे काय? बहिरेपणा, बरोबर आहे का? मग आता याचे कॉजेस काय आहेत रे? कॉजेस कोणते कोणते कॉजेस त्या ठिकाणी आहेत? की पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी काय होतंय? हार्ट डिसीजेस आहे. नंतर विकन्स हिअरिंग कॅपॅसिटी अँड इन्क्रीजेस डीपनेस. तुमचा जो डीपनेस आहे, बहिरेपणा आहे, तो त्या ठिकाणी काय होतो? वाढतो, इन्क्रीज होतो. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी एजिटेशन आणि त्या ठिकाणी हाय किंवा लो तुमचा त्या ठिकाणी प्रेशर असतो, हे की नाही? हाय लो प्रेशर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर नाही का या ठिकाणी रेस्पिरेटरी एजिटेशन आणि हाय लो प्रेशर त्या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला समोरच्याला हे वाचल्यानंतर असं कळलं पाहिजे की बाबा रो नॉइज पोल्युशन त्या ठिकाणी किती घातक वगैरे त्या ठिकाणी आहे. आता त्याचा आणखी काय होतं? त्याचा रिझल्ट जो आहे तो त्या ठिकाणी बघा, रिझल्ट इंटू अटॅक ऑफ डिप्रेशन, अटॅक ऑफ डिप्रेशन. आणि त्या ठिकाणी काय होऊ शकतं रे? मेंटल फटीग म्हणतो आपण त्याला. मेंटल फटीग म्हणजे थकवा, म्हणजे तुम्हाला मेंटली पण थकवा येऊ शकतो. म्हणजे बघा आता, नो हॉर्न, नो नॉइज पोल्युशन, हॉस्पिटल इज 100 मीटर डिस्टन्स. त्याचे कॉजेस दिलेले आहेत. हार्ट डिसीजेस, विकन्स हिअरिंग कॅपॅसिटी अँड इन्क्रीजेस डीपनेस, रेस्पिरेटरी एजिटेशन्स अँड हाय लो प्रेशर असते. रिझल्ट इंटू अटॅक डिप्रेशन आणि मेंटल फटीग त्या ठिकाणी होतोय. आणि त्याच्यानंतर मग आता एवढं सगळं असल्यामुळं काय करा? लेट अस प्लॅन अँड बी युनाइटेड. ठीक आहे ना? लेट अस प्लॅन अँड बी युनाइटेड अगेन्स्ट नॉइज पोल्युशन. आहे की नाही? या नॉइज पोल्युशनच्या विरोधामध्ये काय करा रे? हा, या पद्धतीने आपल्याला जायचं. ओके. नंतर आपण लेट बी अपार्ट
of this initiative. तुमच्यापासून सुरुवात करा. हे घे. लेट बी अ पार्ट ऑफ दिस इनिशिएटिव्ह. त्यानंतर थिंक ऑफ think of alternative mode of transportation. मग तुम्हाला काय करावं लागेल? दुसरीकडं तुमचा जो रस्ता आहे तुम्ही त्या ठिकाणी काय करा, दुसऱ्या मार्गाने जाण्याचा विचार त्या ठिकाणी करा, है की नाही? एज्युकेट द यंग जनरेशन. आणि या यंग जनरेशनला त्या ठिकाणी याबाबत तुम्ही एज्युकेट करा, अवेअर करा म्हणू शकता, है की नाही? of no use of noise pollution. आणि त्या ठिकाणी अजून आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल बघा. कॅपिटल घ्या वाटल्याचे. कम वन, कम ऑल. ओके, कम वन, कम ऑल. या पद्धतीचं तुम्ही त्याला थोडं हायलाइट करा. सगळे या आणि काय करू, let us put to an end. Let us put to an end. Let us put an end. आणि काय करू आपण, टू नॉइज पॉल्युशन. आणि आपण सगळे मिळून या नॉइज पोल्युशनचा एंड करू. आणि त्या ठिकाणी शेवटी इथं इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट. तर अशा पद्धतीचं हे जे तुलनेनं, बाकीच्या तुलनेनं हे जे अपील प्रिपेअर करणं हे सोपं आहे. फक्त हे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला आधारून एक पॉम्पलेट सारखं आपण जे तयार करतो ना, जाहिरातीसारखं जे तयार करतो, त्या पद्धतीनं पब्लिकच्या इंटरेस्टसाठी आपण या ठिकाणी इश्यूड केलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे, नॉइज पोल्युशन का अवॉइड करायचं आहे, तर नो हॉर्न नो नॉइज पोल्युशन. का, हॉस्पिटल इज 100 मीटर डिस्टन्स. बरोबर आहे. कॉजेस हार्ट डिसीजेस आहेत, विकन्स हिअरिंग कॅपॅसिटी अँड इन्क्रीजेस डिफनेस. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी एजिटेशन्स अँड हाय लो प्रेशर राहतो बघा. मोठमोठे आवाज जर असले तर त्याचा प्रेशर त्या ठिकाणी होतोय. आणि रिझल्ट इन टू अटॅक, डिप्रेशन किंवा मेंटल फटिक पण त्या ठिकाणी येतो बघा. दिवसभर जर आवाज 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 म्हटलं तर आपल्याला सुद्धा मेंटली काय होतो, थकवा त्या ठिकाणी जाणवतो. आणि मग काय करा, लेटस्ट प्लॅन अँड बी युनायटेड अगेन्स्ट नॉइज पोल्युशन. हे अपील केलंय आपण परत एकदा की बाबांनो आपण सगळे प्लॅन करू आणि या नॉइज पोल्युशनच्या विरोधात एकत्र युनाइट होऊ. लेट बी अ पार्ट ऑफ दिस इनिशिएटिव्ह. आणि ही सुरुवात जी आपण करतोय त्याचा तुम्ही त्या ठिकाणी पार्ट व्हा. थिंक ऑफ अल्टरनेटिव्ह मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. त्याच्यावर आपण पर्याय पण सुचवलाय की बाबांनो तुम्ही अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी मोड जो आहे ट्रान्सपोर्टेशनचा तो करू शकता. तुमची ट्रॅफिक ओळून घ्या. एज्युकेट द यंग जनरेशन ऑफ नो यूज ऑफ नॉइज पोल्युशन. आणि या नवीन जनरेशनला सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की बाबांनो की नॉइज पोल्युशनचा उपयोग नको आहे. कम वन कम ऑल. एकट्या दुकट्याने चालणार नाहीये, सगळे या, आपण सगळे मिळून हे करू. लेट अस पुट अन एंड टू नॉइज पोल्युशन. आणि ह्या नॉइज पोल्युशनचा आपण काय करू रे, एंड करू. इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट. आणि मग शेवटीला आपल्याला याला बॉक्समध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचं जर त्या ठिकाणी
अपील केलं तर निश्चितपणानं चांगले मार्क्स त्या ठिकाणी पडून जातील. ओके, तर अशाच प्रकारचे वेगवेगळे रायटिंग स्किल आपण या ठिकाणी 12वीच्या एक्झामसाठी असेल, 10वीच्या एक्झामसाठी असेल, वेळोवेळी त्या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन येऊ. थँक्यू, बाय.